नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 15 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. मे 2026 मध्ये केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे व्ही.डी. सतीशन. व्ही.डी. सतीशन हे याचं उत्तर आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आत्ताच केरळमध्ये निवडणुका झाल्या, तर केरळचे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांची निवड करण्यात आली. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF आघाडीने 140 पैकी 102 जागा जिंकल्या. तर व्ही.डी. सतीशन हे 2001 पासून आमदार आहेत. तर या विजयामुळे केरळमधील डाव्या आघाडीची 10 वर्षाची सत्ता संपली आहे. डाव्या आघाडीची म्हणजे LDFची 10 वर्षाची सत्ता संपली आहे. तर व्ही.डी. सतीशन हे केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून यांची निवड झाली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सिंगापेन विशेष कार्यदल महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर सिंगापेन हे विशेष कार्यदल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. तर मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी या दलाची घोषणा केली. तर या दलाचे नेतृत्व IG दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि शाळा परिसरात सुरक्षा वाढवली जाईल. तर सिंगापेन विशेष कार्यदल हे तामिळनाडू सरकारने सुरू केले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 1 जुलै 2026 पासून कोणता कायदा मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मनरेगा कायदा हा याच्याविषयी परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर मनरेगा कायद्याची कोणती जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? तर याचं उत्तर आहे विकसित भारत जी रामजी कायदा. विकसित भारत जी रामजी कायदा. तर हा नवीन कायदा 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. तर कुटुंबांना वर्षाला 125 दिवस रोजगाराची हमी मिळेल या नवीन कायद्याअंतर्गत. तर मजुरांचे पैसे 15 दिवसात थेट बँक खात्यात जमा होतील या अंतर्गत. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय जहाजांच्या विम्यासाठी सरकारने कोणता नवीन निधी सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे भारत मॅरीटाईम इन्शुरन्स पूल. भारत मॅरीटाईम इन्शुरन्स पूल हे याचं उत्तर आहे. तर हा 1.5 अब्ज डॉलरचा विमा निधी आहे. तर भारतीय जहाजांना परदेशी विमा कंपन्यांवर आता अवलंबून राहावे लागणार नाही. युद्ध आणि धोक्याच्या परिस्थितीत विमा संरक्षण या अंतर्गत मिळेल. तर भारतीय जहाजांच्या विम्यासाठी सरकारने कोणता नवीन निधी सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे भारत मॅरीटाईम इन्शुरन्स पूल. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. डिजी लॉकर या उत्तम वापरासाठी डिजिटल रायझिंग स्टेट म्हणून कोणाचा गौरव करण्यात आला आहे? तर डिजिटल रायझिंग स्टेट म्हणून डिजी लॉकरचा उत्तम वापर करण्यासाठी कोणाचा गौरव करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे नागालँड. नागालँड हे याचं योग्य उत्तर आहे. तर नागालँडने एका महिन्यात 32 पेक्षा जास्त सेवा डिजी लॉकरशी जोडल्या आहेत. तर गुजरातने 65% सरकारी सेवा डिजी लॉकरवर उपलब्ध केल्या आहेत. गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थानलाही या अंतर्गत गौरवण्यात आले आहे. तर डिजिटल रायझिंग स्टेट डिजी लॉकरच्या उत्तम वापरासाठी मिळाला आहे. नागालँडला हा पुरस्कार मिळाला आहे कारण की त्यांनी 32 पेक्षा जास्त सेवा डिजी लॉकरशी जोडल्या आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये RBI ने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर याचं उत्तर आहे सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. सर्वोदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. का बरं? कारण की बँकेकडे पुरेसे भांडवल नव्हते. तर ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम परत मिळेल या अंतर्गत. तर 12 मे 2026 पासून बँकेचे व्यवहार बंद झाले होते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये जगातील दुसरा सर्वात तरुण बुद्धिबळ
ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर याचं उत्तर आहे फॅस्टिनो ओरो. फॅस्टिनो ओरो ह्याचं उत्तर आहे. तर तो अर्जेंटिनाचा बुद्धिबळ खेळाडू आहे. याची वय फक्त 12 वर्षे 6 महिने आहे. अभिमन्यू मिश्रा अजूनही सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोस्टा रिका या देशाच्या नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर याचं उत्तर आहे लॉरा फर्नांडिस. लॉरा फर्नांडिस यांनी 8 मे 2026 रोजी शपथ घेतली. गुन्हेगारी आणि तस्करी विरुद्ध कठोर कारवाईचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्या 2030 सालापर्यंत कार्यरत राहतील. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण रोज असेच दर्जेदार प्रश्न दररोज घेऊन येत असतो, जे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच उपयोगी पडतील. धन्यवाद.